ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. TET पेपर फुटी प्रकरण. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या लढ्याला यश. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मान्य केल्या मागण्या. मालेगाव. वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाने राज्यात नुकतीच TET पेपर फुटी प्रकरणी आक्रमक भूमिका घेत राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानी आंदोलन केले होते. त्यानंतर 4 जुलै रोजी सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाने 12 मागण्यांचे निवेदन शिक्षण मंत्री यांना दिले होते आणि 8 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता. तो काल संपल्यानंतर आज मालेगावात सम्यक विद्यार्थी आंदोलनाने आंदोलनाची भूमिका घेतली होती. मात्र तत्पूर्वी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेत सकारात्मकता दर्शवली व 12 मागण्यांपैकी 7 मागण्या मान्य करत उर्वरित मागण्यांवर मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यावर योग्य कारवाई करण्याची भूमिका मांडली. एक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून मला वाटतं की मागच्या काही दिवसांपूर्वी एक निवेदन त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं. त्या निवेदनामध्ये जे काही मुद्दे उपस्थित करण्यात आलेले होते त्या प्रत्येक मुद्द्याचं लेखी उत्तर या ठिकाणी त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे. मला वाटतं की आजच्या या बैठकीमध्ये चर्चेमध्ये त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं समाधान झालं आहे. साहेब, आपण एक चर्चेमध्ये सांगितलं की परीक्षा केंद्रामध्ये वेगळ्या पद्धतीने परीक्षा केली, कशी परीक्षा केली नाही. या मुद्द्यांमध्ये एक विषय होता की या ज्या काही परीक्षा होतात या पारदर्शक पद्धतीने कशा करता येतील आणि नुसतं शिक्षण विभागाचाच नाही तर प्रत्येक डिपार्टमेंटच्या परीक्षा पारदर्शक पद्धतीने कशा होतील आणि त्याची पद्धती काय असली पाहिजे या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राचे माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती त्या ठिकाणी गठीत केलेली आहे. ती समिती अभ्यास करून परीक्षा कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये झाल्या पाहिजेत त्या प्रकारचं मार्गदर्शन ही समिती करेल आणि त्या पद्धतीने मग या परीक्षा कंडक्ट केल्या जातील. या चौकशी रात्रवादी किती आरोप मिळून आले आणि त्यांच्यावरती काय मत माझ्या माहितीप्रमाणे काही दिवसांच्या पूर्वी साधारणतः एक 8 लोकांच्यापर्यंत 7-8 लोकांपर्यंत अटक त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जी SIT गठीत करण्यात आलेली आहे त्या SITच्या माध्यमातून याचं अनेक ठिकाणी पथक गेले, त्यांनी त्या ठिकाणी चौकशी केली, काही कारवाया पण त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि आता हा SITचा तपास चालू असल्यामुळे त्याच्यामध्ये कोणताही हस्तक्षेप न करता त्याच्या खोलात जाऊन शेवटच्या माणसाच्यापर्यंत ते पोचून त्या ठिकाणी कठोर कारवाई होईल अशा प्रकारचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बरीचशी आंदोलनं झाली. या आंदोलनाला घेऊन या विषयाला घेऊन आम्ही देखील राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या घरावरती आंदोलन केलं होतं. आंदोलन केल्यानंतर आम्हाला मागील 4 तारखेला त्यांनी भेटीचं निमंत्रण दिलं. ते निमंत्रण स्वीकारून आमची मागील 4 तारखेला भेटही झाली. मात्र त्या भेटीमध्ये काही तोडगा निघाला नाही. परत आज आम्ही त्यावेळी भेटीमध्ये 8 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. 8 दिवसानंतर पुन्हा एकदा त्यांनी आम्हाला भेटीसाठी बोलवलं. भेटीसाठी बोलवलं असताना ते आंदोलन स्किप केलं. जर राज्याचे शिक्षण मंत्री आपल्याला भेटून ते प्रश्न सोडवू इच्छितात तर मग आंदोलनाची आवश्यकता नाही अशा पद्धतीचा समज आमचा सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीचा झाला. आज आम्ही बसून त्या मागण्या त्यांच्यासमोर मांडून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आमच्या ज्या एकूण 12 मागण्या होत्या त्यामधील अर्ध्या मागण्या जवळपास त्यांनी ऑलरेडी या ठिकाणी सोडवलेल्या आहेत आणि उर्वरित ज्या 2-3 ज्या किचकट मागण्या आहेत ते विधानसभेमध्ये मांडून त्या देखील थोड्या दिवसामध्ये सोडून देण्याचा शब्द त्यांनी दिलेला आहे. थोड्या दिवसामध्ये ते विधिमंडळामध्ये त्या देखील मांडणार आहेत. त्यामुळं हे आंदोलन आम्ही आजचं जे आंदोलन आहे ते स्किप केलं. आम्हाला असं वाटतं की या TETचा पेपर फुटीचा घोटाळा असेल किंवा इतर परीक्षा फुटीच्या घोटाळे यापूर्वी देखील आमचं असं म्हणणं नाही की फक्त दादा भुसे यांच्याच काळात झालं आहे. हे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या काळात देखील झालेलं आहे.
आम्ही त्या दिवशी येत असताना भुसे साहेबांवरती आरोप तर आम्ही केलाच, मात्र त्याच्या आधी आम्ही वर्षा गायकवाडांवरती देखील आरोप केला होता. त्यांच्या काळात देखील हा पेपर फुटीचा घोटाळा झाला होता, त्यांनी देखील नैतिकता स्वीकारली नाही. मात्र पहिल्यांदा इतिहासामध्ये असं घडलंय की कुणीतरी शिक्षण मंत्री मंत्रालय आणि आपली कॅबिन सोडून बाहेर विद्यार्थ्यांमध्ये येऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती त्यांनी काम केलं, विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ते शिक्षण मंत्री या पदावरती राहून आमच्या तर मागण्या त्यांनी पूर्ण केल्याच आहेत, मात्र गावखेड्यातील तांड्या वस्तीवरील विद्यार्थ्यांच्या ज्या प्रामुख्याने ज्या मूलभूत अडचणी आहेत शिक्षण घेण्यासाठी त्या देखील ते लवकर सोडवतील.